नमस्कार. टॅली प्राईम मराठीमधून या एम कम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम आपण डिटेलमध्ये पाहिली होती, पण त्याची परफेक्ट प्रॅक्टिस व्हावी यासाठी आपण आज आणखीन एक एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यासाठी आपण कंपनी क्रिएट करूया आणि कंपनी क्रिएट करण्यापासून पुन्हा एकदा सर्व गोष्टी इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीमच्या दृष्टीनं पाहूया. या पद्धतीनं आपल्या पहिल्या एक्झाम्पलमध्येही आपण कंपनी कशी क्रिएट करायची हे दाखवलेलं होतं. आता पुन्हा आपण कंपनी कशी क्रिएट करायची हे पाहतो आहोत. कंपनी क्रिएट करायची आपल्याला आता कन्सेप्ट याच पद्धतीनं आपल्याला कंपनी क्रिएट करायची आहे. बजाज स्टेशनर्स मी जे आपल्याला एक्झाम्पल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी या पद्धतीनं एक्झाम्पल आपल्याला दाखवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं तर आपल्याला अकाउंट्स मेंटेन करायचे आहेत. तर हो, अकाउंट्स मेंटेन करायचे आहेत. त्याच्यापूर्वी बिल वाईज डिटेल एंट्री करायची आहे का आणि मेंटेन इन्व्हेंटरी आणि इंटिग्रेट अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी हे चारही ऑप्शन आपल्याला यस करायचे आहेत. हे एवढं यस केल्यानंतर आपण इथे GST इनेबल केलेलं आहे ते आपण नो करूया, कारण आपल्याला या एक्झाम्पलमध्ये सुद्धा GST नको आहे. पुढच्या एक्झाम्पलपासून आपण नक्की इन्व्हेंटरी करणार आहोत. आपण आत्ता आपलं एक्झाम्पल काय आहे तर बजाज स्टेशनर्स हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. कंपनी आहे आणि याच्यामध्ये काही सनरी क्रेडिटर्स दिलेले आहेत, काही सनरी डेटर्स आहेत. स्टेशनरीचे आयटम्स आपण सिम्पल डे टू डे लाईफमध्ये जे आयटम्स आपण वापरतो ते याच्यात घेतले आहे. पण मागच्या एक्झाम्पलमध्ये इन्व्हेंटरी घेतलेलं असताना सुद्धा ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय वेगळे करणार आहोत तर ह्या एक्झाम्पलमध्ये कंपाऊंड युनिट नावाचा जो प्रकार आहे ती कन्सेप्ट आपल्याला समजावून घ्यायची आहे. कंपाऊंड युनिट नावाची कन्सेप्ट समजावून घ्यायची. तर पहिल्या पेजवरती इन्व्हेंटरी कंट्रोल संदर्भातले डिटेल्स आपण दिलेले आहेत. त्यानंतर आयटम्स आणि त्याच्यावरती एक 7-8 एंट्रीज आपल्याला परचेस आणि सेल्सच्या करायच्या आहेत आणि आपल्याला स्टॉक मेंटेन करायचं आहे. तर पुन्हा आपण आपल्या कंपनी क्रिएशन स्क्रीनमध्ये आलो. कंपनी क्रिएट करून आपली झालेली आहे आणि आता आपण क्रिएट लेजर्स आपल्याला क्रिएट करायचं आहे. ITC लिमिटेड, सनरी क्रेडिटर्स. आपल्या एक्झाम्पलमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत. इथे बिल बाय बिल आपण यस करू. कंट्रोल A प्रेस केलं तर मला पुढच्या डिटेल्स ॲक्सेप्ट कराव्या लागत नाही किंवा एंटर करावे लागत नाहीत. सनरी क्रेडिटर्स कंट्रोल A. अदरवाईज आपण मोर डिटेल्समधून आणखीन आपल्याला जर काही डिटेलमध्ये 1 बाय 1 ऐवजी ग्रुपमध्ये आपल्याला करायचे असतील तर आपण अकाउंट्स ॲड करू शकतो. पण आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये फक्त 8च अकाउंट आपल्याला क्रिएट करायचे आहेत. सनरी डेटर्स कंट्रोल A. महालक्ष्मी स्टेशनर्स कंट्रोल A. SK स्टोर्स. आपण हे कंपनी क्रिएट केलेले आहेत. परचेस अकाउंट, अंडर परचेस अकाउंट नॉट ॲप्लिकेबल. इन्व्हेंटरी कंट्रोलचा ऑप्शन ऑलरेडी आपण लेजर क्रिएट करताना दिलेला आहे. सेल्स अकाउंट, अंडर सेल्स अकाउंट. लेजर अकाउंट आपलं क्रिएट करून झालेले आहेत. आपल्याला आयटम्स जे काही मेंटेन करायचे आहेत ते स्टॉक ग्रुप, त्याच्यासाठी आपण ग्रुप क्रिएट करूया. स्टेशनरी प्रायमरी आणि क्वांटिटी कॅन बी ॲडेड यस, म्हणजे किती स्टॉक आहेत नोटबुक्सचा वगैरे ते आपल्याला टोटल क्वांटिटी मिळेल. आपण ग्रुप क्रिएट करून झाल्यानंतर आपण आता युनिट ऑफ मेजरमेंट जे आहे ते क्रिएट करूया. युनिट ऑफ मेजरमेंट इथूनच आपल्याला युनिट सिम्पलवरती आहेच. कुठलं युनिट पाहिजे तर नंबर्स, त्याचं नाव आहे नंबर्स. नंबर ऑफ असंही म्हटलं जातं. डेसिमल पॉईंट 0. डझन आणि PAC म्हणजे पॅकेट, पॅक. स्टेशनरीमध्ये पॅकेट असाही शब्द वापरला जातो. आता काही वेळेला आपण डझनमध्ये बिलिंग करतो, काही वेळेला पीसेसमध्ये बिलिंग करतो. तर आता मला कंपाऊंड युनिट क्रिएट करायचं आहे. मला आता कंपाऊंड युनिट सेट करायचं आहे. तर बॅकस्पेस केला मी आणि इथे कंपाऊंड सिलेक्ट केलं. कंपाऊंड सिलेक्ट केल्यानंतर मला म्हणायचं आहे डझन
ऑफ 12 नंबर्स 12 नंबर म्हणजे 1 डझन असं आपण एक युनिट सेट केलं. दुसरं आपलं पॅकेट जे युनिट आहे ते 10 नंबर्स म्हणजे एक पॅकेट, 10 पॅकेटचं एक बॉक्स. जर आपण कॉपी पॉवर आणि B2B वगैरे पेपर्स आणत असू किंवा पाहिलं असेल तर त्यांचं 10चा एक पॅकेट असतो. तर या पद्धतीने आपण कंपाऊंड युनिट आणि सिम्पल युनिट हे क्रिएट केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला स्टॉक कॅटेगरीज तयार करायच्यात. स्टॉक कॅटेगरी क्लासमेट कंपनी आहे त्या कंपनीचं आपण एक कॅटेगरी क्रिएट करून घेऊ आणि कॅमलिन या कंपनीचंही आपण कॅटेगरी क्रिएट केलेली आहे. म्हणजे आत्ता आपण कॅटेगरी क्रिएट केलं, सिम्पल युनिट क्रिएट केलं आणि कंपाऊंड युनिट क्रिएट केलेलं आहे. आणि आता आयटम्स क्रिएट करूया. स्टॉक आयटम्स. स्टॉक आयटममध्ये कॅमलिन A4 नोटबुक्स. आता हे शॉर्ट फॉर्ममध्येही तुम्ही देऊ शकता. आता हा जो ॲलाइज आहे तिथे तुम्ही त्याचं बारकोड, जर आपल्याकडे बारकोड रीडर असेल तर आपण ते बारकोडसुद्धा घेऊ शकतो, जेणेकरून बारकोड रीडरवरून आपल्याला ते आयटम्स सिलेक्ट करता येईल. आता याचं डझन ऑफ 12 नंबर्स हा युनिट आपण इथे घेतलेला आहे. डझन्स ऑफ 12 युनिट्स असं आपण इथे घेतलेलं आहे. इथे आपल्याला मोर डिटेल्समध्ये काय आहे, मोर डिटेल्समध्ये आपल्याला कॅटेगरी जर आपल्याला हवी असेल तर आपण कॅटेगरी देऊ शकतो का हे आपल्याला बघायचं आहे. आपल्याला त्याची स्टॉक कॅटेगरी द्यायची आहे तर आपण इथे मोर डिटेल्समध्ये जाऊ. मोर डिटेल्समध्ये गेल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला स्टॉक कॅटेगरी अजून दिसत नाही आहे. मी इथे शो मोरवर क्लिक केलं आणि इथे स्टॉक कॅटेगरीवर डबल क्लिक केलेलं आहे. तर हे कॅमलिनचं सेट केलं, एंटर. इथे आपल्याला सेल प्राईस, परचेस प्राईससुद्धा देता येते, पण सध्या आपण ती दिलेली नाही. कॅमलिन स्टेशनरी, हे सुद्धा पॅक ऑफ 10 नंबर्स असं आपण त्याचं ग्रुप जो आहे स्टेशनरीचं डिटेल्स दिलेलं आहे. मोर डिटेल्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॅटेगरी त्याची घ्यायची आहे. शो मोरमधून आपण स्टॉक कॅटेगरी कॅमलिन, एंटर. आपल्याला हे F11 किंवा F12 करून कॅटेगरी ऑन करता येणार नाही का, तर शो मोर कॉन्फिगरेशन, यस. स्टॉक कॅटेगरी ऑफ फॉर आयटम्स इथे आपण यस करूया, कंट्रोल A. तर आत्ता मला प्रत्येक वेळेला मोर डिटेल्समध्ये जाऊन ते डिटेल्स ॲक्सेप्ट करण्याची गरज राहणार नाही. कॅमलिन व्हाईटबोर्ड मार्कर, स्टेशनरी. आता हे व्हाईटबोर्ड मार्कर आपण कशामध्ये मोजणार आहोत, पॅक ऑफ 10 नंबर्स. कॅटेगरी काय तर कॅमलिन, पॅक ऑफ 10 नंबर्स. तर आता मला मोर डिटेल्समध्ये जावं लागलं नाही, हेही आपल्याला लक्षात आलं असेल. क्लासमेट, पुढच्या काही एक्झाम्पलमध्ये आपण बारकोड रीडरसुद्धा त्याचं रीड करू. क्लासमेट ग्राफ बुक्स, डझन ऑफ 12 नंबर्स अशा कंपाऊंड युनिटमध्ये आपण घेतलेलं आहे. स्टेशनरी, क्लासमेट, डझन ऑफ 12 नंबर्स, कंट्रोल A. बॉल पेन, स्टेशनरी, क्लासमेट, डझन ऑफ 12 नंबर्स. आणि शेवटचा आयटम आपण घेऊ, रोजच्या वापरातले आयटम्स आपण घेतलेले आहेत आणि अनेक स्टेशनरी दुकानं आपल्याला आपल्या गावामध्ये दिसली, तर हे एक्झाम्पल केलं तर त्यांचं अकाउंटिंग करणं आपल्याला अत्यंत सोपं होईल. एस्केप. आणि आता अकाउंट्स क्रिएट करून झालेले आहेत, आयटम्स क्रिएट करून झालेले आहेत. आता आपल्याला वाउचर एंट्री करायची आहे. वाउचर एंट्रीमध्ये सर्वात प्रथम आपल्याला परचेसची एंट्री करायची आहे. F9 परचेस. तारीख 1 एप्रिल आहेच. पार्टीचं नाव, इनवॉइस नंबर आपल्याला इथे दिलेलं नाही, मी मनाने 101 नंबर इनवॉइस केलेला आहे. कोकोयू कॅमलिन.
परचेस अकाउंट काय परचेस केलेलं आहे A4 नोटबुक. मी A4 नुसतं टाईप केलं तरी ते नोटबुक सिलेक्ट होईल. आता 5 दिल्यानंतर ते 5 डझन असं आलेलं आहे. 5 दिल्यानंतर 5 डझन असं आलेलं आहे. हे फक्त 360 रुपये पर डझन हा त्याचा रेट आहे. तर या पद्धतीनं आपलं 1800 रुपये बिल आलेलं आहे आणि त्याचे डिटेल्स बिल वाईज डिटेल्ससुद्धा ॲक्सेप्ट झालेले आहेत. तारीख बदलण्यासाठी F2 2 एप्रिल 102 बिल नंबर. पार्टीचं नाव आहे ITC लिमिटेड. परचेस अकाउंट काय परचेस केलेलं आहे लॉंग बुक. मी लॉंग एवढं टाईप केलं तरी ते येतं 370 रुपये डझन त्याचा रेट आहे. ग्राफ बुक टाईप केल्यानंतर ग्राफ बुक आलेलं आहे. मात्र आता मला 40 नंबर्स द्यायचे आहेत. 40 नंबर्स असं द्यायचं तर मी ॲनोज असं टाईप करेन. इमिडिएट 3.4 डझनमध्ये ते कन्वर्ट झालेलं आहे आणि डझनाचा रेट जो आहे तो 432 रुपये आहे. हे महत्त्वाचा पार्ट आपल्याला इथे बघायचा होता, तो मी इथे आपल्याला दाखवलेला आहे. कंपाऊंड युनिटचा उपयोग कसा होतो. रेट आपलं डझनमध्ये असतं पण काही वेळेला आपण पीसेसमध्ये सुद्धा खरेदी करतो आणि पीसेसमध्ये खरेदी केल्यानंतर त्याची एंट्री कशी करायची आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. परचेस अकाउंट पुन्हा करेक्शन पेन. आता आपल्याला इथे काय पाहिजेत 5 पॅकेट्स 5 एंटर केल्यावरती पॅकेट्सच आलेलं आहे 250 रुपये. व्हाईट बोर्ड मार्कर 40 नंबर्स बघा आता व्हाईट बोर्ड मार्कर 36 नंबर्स इमिडिएट तो 3.6 पॅकमध्ये कन्वर्ट झालेला आहे 250. 900 रुपये कॅल्क्युलेशन झालं. कंपाऊंड युनिटमध्ये दिल्यावरती ऑटोमॅटिकली ते कन्वर्ट करून घेतं. अजून एक आपण परचेसची एंट्री करूया. तारीख 2/5. आपण सर्व एंट्रीज करत असताना आपल्याला डेमो व्हर्जनमध्ये सुद्धा एंट्रीज करता याव्यात याचं लक्ष ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण डेमो व्हर्जन जरी आपल्याकडे असेल तरी आपण ह्या एंट्रीज करून पाहू शकता. बॉलपेन आपण घेतले 48 एंटर केल्यावरती डझन आलेला आहे. 48 एंटर केल्यावरती डझन आलेला. आपल्याला 48 नंबर्स पाहिजे तर ॲनोज असं टाईप करावं लागेल. 100 रुपये. हे 100 रुपये डझन असं त्याचा रेट आहे. जेल पेन मी 3 दिलं तर 3 डझन येणार आहे 110 रुपये डझन. ह्या पद्धतीने आपण परचेसच्या एंट्रीज केलेल्या आहेत. कंट्रोल ए. सेल्सच्या एंट्री सुरू करायच्या आहेत पण तत्पूर्वी आपण स्टॉक समरी बघूया कशी दिसते. स्टेशनरी एकूण 306 आयटम्स आहेत. कॅमलिनच्या नोटबुक किती आहेत तर कॅमलिनचं नोटबुक 5 डझन आहेत. हे 5 पॅकेट्स आहेत. हे 3 पॅकेट्स 6 नंबर्स 3 डझन 4 नंबर्स अशा पद्धतीनं आपल्याला स्टॉक समरी आयटम वाईज इथं आपल्याला दिसते. आयटम वाईज आपल्याला स्टॉक समरी दिसते. आता याच्यामध्ये सेल आपण अजून काहीच केलेलं नाही त्यामुळे हे सर्व एंटर केलं तर इनवर्डमध्येच आपल्याला दिसणार आहे. आता आपल्याला सेल्सच्या 7 एंट्रीज करायच्या आहेत. एकदम छोटंसं एक्झाम्पल आपण आज घेतलेलं आहे. आता सेल्सच्या एंट्रीज करण्यासाठी वाउचर्स. परचेसमधून सेलमध्ये जाण्यासाठी F8. तारीख बदलण्यासाठी 1 एप्रिल. आपण सलग परचेसच्या एंट्रीज का ठेवले तर परचेसच्या एंट्रीज कसं होतात हे आपल्याला लक्षात यावं म्हणून आपण सलग परचेसच्या एंट्रीज घेतल्या. प्रत्यक्षात मात्र रोज परचेस सेल्स अशा पद्धतीने मिक्स एंट्रीज आपल्याला पाहावयास मिळतील. सेलची एंट्री आपण केली 2 डझन. न्यू रेफरन्स. तारीख बदलण्यासाठी F2. महालक्ष्मी. सेल्स अकाउंट काय विकलेलं आहे A4 नोटबुक्स आपण दिलेले आहेत. किती 15 ॲनोज. कंपाऊंड युनिटमध्ये आहे 420 रुपये डझन आहे 525 रुपये त्याचे झाले. लॉंग बुक मी क्लासमेट किंवा हे काहीच टाईप करत नाही आहे. फक्त त्यातलं जो लॉंग बुक वगैरे असं आहे ते मी टाईप करतो. ऑटोमॅटिकली आधीचं क्लासमेट मला लिहावं लागत नाही. 450 रुपये डझन आहे 600 रुपये झालं. एकूण 1125 रुपये बिल हे आलेलं आहे. नेक्स्ट पार्टी रोख आपण माल दिलेला आहे त्यामुळे कॅश अकाउंट आपण तिथे घेतलं. ग्राफ बुक किती ग्राफ बुक दिलेले आहेत आपण 1 डझन 485 रुपये. त्यानंतर लॉंग बुक किती दिलेले आहेत 1च डझन दिलेले आहेत 450 रुपयांनी. एंटर. कंट्रोल ए.
नेक्स्ट तारीख बदलण्यासाठी F2 1 मे. आपल्याला हे दाखवतोय म्हणजे बघून आपल्याला एवढ्या एंट्री आपण बघितल्या की आपल्याला ते सर्व एंट्रीज कशा करायच्यात, परचेस आणि सेल्स किती सोपं आहे हे लक्षात यायला म्हणून आपण एवढ्या एंट्रीज एकत्रित करतो आहोत. आता इथे 20 डझन दिल्यावरती मला लक्षात आलं की हे नेगेटिव्हमध्ये काहीतरी जातं आहे. तर मला 20 डझन नाही आहे तर 20 नंबर्स आहेत. 20 नंबर्स आहेत. 1.8 डझनमध्ये ऑटोमॅटिकली ते कन्वर्ट झालं, 700 रुपये आलेले आहेत. करेक्शन पेन किती 2 पॅकेट्स, ऑटोमॅटिकली 2 देऊन एंटर केलं तर ते पॅकेट्सच येतं. याप्रमाणे आपली ही सुद्धा एंट्री झालेली आहे. अजून आपल्याला 3 एंट्रीज करायच्या आहेत. कंट्रोल ए. तारीख बदलण्यासाठी F2 2 मे. कुणाला माल विकला, SK स्टोर्स. किती रुपयेचा माल सेल्स अकाउंट, करेक्शन पेन 12 नंबर्स. आता हे 12 पॅकेट आल्यावरती निगेटिव्ह स्टॉक असं दाखवतं आहे. आपल्याला 12 नंबर्स करायचं आहे. टॅलीमध्ये स्टॉक मायनसमध्ये जात असेल, अमाऊंट मायनसमध्ये जात असेल तर ते आपल्याला वॉर्निंग दाखवतं की आपलं काही चुकलं आहे का. 1 पॅकेट 300 रुपये, 654 रुपयाचं आपलं बिल झालेलं आहे. कंट्रोल ए. कंट्रोल ए. नेक्स्ट 2 मे तारीख आहेच. कुणाला माल विकला, HDFC बँक. सॉरी, सोल्ड गुड्स अँड रिसिव्ड अ चेक विच इज डिपॉझिटेड इन HDFC बँक. आता HDFC बँकेचं खातं आपण उघडताना क्रिएट करताना केलेलं नव्हतं. इथूनच मला बँकेचं अकाउंट क्रिएट करायचं असेल तर HDFC बँक. HDFC बँकेत आपलं खातं आहे. अल्टर C करून मी बँकेत अकाउंट ओपन, लेजर अकाउंट एंट्रीच्या टाईमला आपण करतो आहोत. कंट्रोल ए. सेल्स अकाउंट. आता जो काही चेक दिला आहे ॲक्च्युली इथे आपल्याला बँक अकाउंटमध्ये तो चेक भरला असल्यामुळे डायरेक्ट वरती HDFC बँक असं पार्टी अकाउंटमध्ये आपण दिलेलं आहे. याबाबतीतलं आपल्याला नोट जी आहे ती नॅरेशनमध्ये लिहावी लागेल. 450 रुपये. बॉलपेन 2 नंबर्स, 120 रुपये. जेल पेन 2 नंबर्स, 138 रुपये प्रमाणे. मार्कर 6 नंबर्स, तर 448 रुपयाचं बिल आलेलं आहे. आता हा चेक कुठला डिपॉझिट केला तो आपल्याला इथे लिहावं लागेल. बिंग गुड्स सोल्ड अँड चेक रिसिव्ड सो अँड सो अँड डिपॉझिटेड इन HDFC बँक. काय पार्टीचं नावही लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो. शेवटची एंट्री आपण करू F2 1/6. तारीख बदलली आपण. पारस स्टेशनर्स, सेल्स अकाउंट, बॉलपेन 20 नंबर्स, 120 प्रमाणे. आणि जेल पेन 1 डझन, 138 प्रमाणे. याप्रमाणे आपण हा माल विकलेला आहे. तर परचेस आणि सेल्सच्या एंट्रीज कशा करायच्या, स्टॉक समरी कशी बघायची. स्टॉक समरीमध्ये आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं स्टॉक इथे दाखवणार आहे. स्टॉक दाखवल्यानंतर एंटर केलं तर आपल्याला तिथे किती इनवर्ड झालं होतं, किती रुपयांनी इनवर्ड झालं होतं, किती रुपयांनी आउटवर्ड झालं हे आपल्याला इथं दिसेल. आणि कुठला आयटम आपल्याला प्रॉफिटेबल आहे, मी शो प्रॉफिटवरती इथं क्लिक करतोय तर आपल्याला कुठल्या आयटममधून किती प्रॉफिट मिळू शकतो पर्सेंटेज वाईज इथं आपल्याला दाखवतं आहे की 1542 रुपये ग्रॉस प्रॉफिट आपल्याला या आयटममधून झालेलं आहे हे टोटल. आणि प्रत्येक आयटमचं म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला जेल पेनमधून प्रॉफिट जो आहे तो मिळतो. 20% प्रॉफिट जवळपास जेल पेनमधून मिळतो. इथे आयटम वाईज प्रॉफिटेबल आयटम कोणता आहे, किती टक्क्यांनी प्रॉफिट होतो, काय होतो, या सर्व गोष्टी आपल्याला बघता येतात. एस्केप करून मी बाहेर आलो, परत समरीमध्ये आलो, अल्ट्रा F1 करून डिटेल केलं आणि आपण एंटर केलं त्या आयटमवरती तर आपल्याला प्रत्येक आयटमचं इनवर्ड आउटवर्ड स्टॉक या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. आपण हे एक्झाम्पल डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर प्रॅक्टिकली करून पहा.
काही अडचण असेल जरूर कमेंटमध्ये लिहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, अजून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.